हिवरे गावात हरितकुंभ वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न। सुरेश इंगळे, प्रतिनिधी BBS न्यूज, सिन्नर। हिवरे तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक। दिनांक 16 जुलै 2025 बुधवार हिवरे गावात ग्रामपंचायत आणि विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हरितकुंभ वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। पर्यावरण रक्षणाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात गावातील अनेक मान्यवर, अधिकारी, ग्रामस्थ आणि वृक्षप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। या कार्यक्रमाला पंचायत समितीचे सहाय्य गटविकास अधिकारी ढवळे साहेब, सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, पिंपळे, ठाणगाव, पाडळी, वडगाव, पिंगळा, दापूर, सोनेवाडी गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत राज संस्थेचे प्रशिक्षक, चौधरी साहेब, रंगकर्मी संजय गंगावणे, सरपंच सौ सुरेखा रुपवते, म्हाळुंगे, निधी जिल्हा समन्वयक डॉक्टर DV रुपवते, ग्रामसेवक बापू मोरे, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ सहाने, पोलीस पाटील अशोक डोनार, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष वसंत साने, CRP विजया साने, महिला बचत गटांचे प्रतिनिधी आणि गावातील असंख्य वृक्षप्रेमी उपस्थित होते। या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून झाली। गावातील विविध सार्वजनिक ठिकाणी फळझाडे, फुलझाडे, औषधी वनस्पती यांचे रोपण करण्यात आले। झाडे लावा, झाडे जगवा, हरितकुंभ, हरित भविष्य अशा घोषणा देत संपूर्ण परिसर हरित उत्साही वातावरणात न्हालेला दिसला। आणि यावेळी पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी हिवरे गावाला भेट देऊन संपूर्ण गावातील वृक्ष लागवडीची पाहणी केली। त्यांनी हिवरे गावाने पर्यावरण रक्षणासाठी उचललेली पावले याचं कौतुक करत हिवरे गावाचा आदर्श तालुक्यातील इतर गावांनी घ्यावा आणि वृक्ष संवर्धन आणि पर्यावरण संवर्धनाचे कार्य करावे असे आवाहन उपस्थित ग्रामस्थांना केले। या उपक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे महाराष्ट्राचे कृषी मंत्री आमदार माननीय माणिकराव कोकाटे यांनी या वृक्ष लागवडीसाठी 40,000 रुपयांचे ड्रीप सिंचन साहित्य गावाला प्रदान केले। त्यांच्या या सहकार्याबद्दल गावच्या सरपंच सौ सुरेखा रुपवते, डॉक्टर DV रुपवते यांनी मनपूर्वक आभार मानले। या ड्रीप सिंचन प्रणालीमुळे झाडांचे संगोपन सोपे होणार असून कृषी मंत्र्यांचे हे योगदान अत्यंत मोलाचे आहे, असे सरपंच सौ रुपवते यांनी म्हटलं आहे। या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन ग्रामपंचायत आणि स्थानिक पर्यावरणप्रेमींच्या सहकार्याने करण्यात आले। वृक्षांच्या संगोपनासाठी विशेष समितीची स्थापना करून नियमित देखरेख ठेवण्याचे नियोजन यावेळेस करण्यात आले। हिवरे गावच्या या उपक्रमामुळे पर्यावरण रक्षणासोबतच सामाजिक एकोपा दृढ झाल्याचं चित्र दिसून येत आहे। गावकऱ्यांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हरितकुंभ वृक्षारोपण मोहीम यशस्वी ठरली असून हिवरे गावाने संपूर्ण तालुक्यापुढे एक प्रेरणादायी आदर्श ठेवलेला आहे। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय गंगावणे यांनी केले, तर मान्यवरांचे स्वागत आणि आभार डॉक्टर DV रुपवते यांनी मानले। यावेळी सिन्नर तालुक्यातील रंगकर्मी TV आणि सिनेस्टार संजय गंगावणे यांना माझी वसुंधरा 6.0 या हिवरे ग्रामपंचायतच्या उपक्रमाअंतर्गत ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य तसेच वनराई वृक्ष संगोपन समितीच्या वतीनं ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून घोषित करण्यात आले। माझी वसुंधरा 6.0 या अभियानांतर्गत सिन्नर तालुक्यातील हिवरे या गावामध्ये एक नाविन्यपूर्ण असा उपक्रम राबवला गेला आहे आणि त्यासाठीच या ठिकाणी व्यासपीठावर तुम्हाला विविध क्षेत्रातील मान्यवर दिसत आहेत। पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी आहेत, त्याचप्रमाणे विविध गावाचे सरपंच, उपसरपंच, सदस्य आहेत, तसेच सिन्नर पोलीस स्टेशनचे सन्माननीय पोलीस निरीक्षक साहेब गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। सुजलान कंपनीचे लोक आहेत या उपक्रमाला सहभागी देणारे। त्याचप्रमाणे पंचायत राज प्रशिक्षण केंद्राचे क्षेत्रीय भेटीअंतर्गत जे प्राचार्य आहेत तेही या ठिकाणी आहेत, ॲडव्होकेट प्रदीप चौधरी सर, ही सगळी मान्यवर मंडळी इथे जमली आहेत। आज हरितकुंभ या उपक्रमाअंतर्गत शासनाने दिलेला आदेश जरी असला तरी आपण पृथ्वीचं काही देणं लागतो, निसर्गाचं काही देणं लागतो, या भावनेतून वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी जमलो आहोत। विशेष म्हणजे हिवरे गावाने 1-2 हजार नाही तर 20,000, हो 20,000 झाडांची लागवड केली आहे आणि ती सगळी भारतीय प्रजातीची झाडं आहेत आणि या भारतीय प्रजातीच्या झाडामुळे या ठिकाणी असलेली जैवविविधता अधिक संपन्न होणार आहे। या सगळ्या उपक्रमाबद्दल, या उपक्रमाचा पाया ज्यांनी रचला ते म्हाळुंगी नदीचे समन्वयक असलेले डॉक्टर दशरथ रुपवते आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याकडून अगदी थोडक्यात डॉक्टर साहेब सांगायचं आहे की या उपक्रमाची पार्श्वभूमी काय। सगळ्यांना नमस्कार। या हिवरे गावाच्या माळ रानावर खरं म्हणजे आपण जर हिवऱ्या फाट्यावरून जर इकडे आलं
तर आपण जर नजर मारली पूर्वी तर या ठिकाणी संपूर्ण दगड असायचे. आमच्या गावात कोणताही पाहुणा आला तर मुली देत नसायचे. कारण का तर इकडं काही वृक्ष नाही, झाडं नाही, पाण्याचा स्रोत कमी. आणि अशा ह्या हिवरे ग्रामपंचायतीनं सरपंच सौ सुरेखा रुपवते, बापूसाहेब मोरे ग्रामसेवक, आमचे पोलीस पाटील अशोक ढोंडर आणि माजी सरपंच रामनाथ बिन्नर, ग्रामपंचायत सदस्य आमचे नवनाथ साहने, या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही बायप कंपनीकडनं स्टार्टिंगला ह्या माळरानावर CCT केली आणि त्यानंतर त्याच्यावर आम्ही झाडं लावण्यासाठी वन विभाग असेल, सॅमसनेट कंपनी असेल आणि विशेष म्हणजे सप्रेम संस्थेचा विशेष आभार मानतो का ह्या ठिकाणी त्यांनी आम्हाला शेततळं दिले. आणि त्याचबरोबर किरणजी बडगुजर आदित्यम फाउंडेशन यांनी पण आम्हाला या ठिकाणी कागद दिला. त्याचबरोबर सुजलान कंपनीचे सुजलान फाउंडेशनचे त्यांनी पण आम्हाला सौर ऊर्जेचं 3 HP मोटर दिलेली. आणि या सगळे काम करत असताना तुम्हाला